नमस्कार मित्रांनो, काही आठवड्यांपूर्वी टोमॅटो 15 ते 20 रुपये प्रति किलो मागे विकले जात होते, पण आता त्यांनी प्रति किलो मागे 150 रुपयांपर्यंत मजल मारली आहे। ही 10 पट वाढ आहे आणि मित्रांनो, यालाच आपण महागाई असे म्हणतो। ज्या दराने वस्तू आणि सेवांच्या किमतींची सामान्य पातळीत वाढ होत आहे त्यालाच आपण महागाई असे म्हणतो। पण आपण त्याची काळजी का करावी? बरं, शिक्षणाबद्दल बोलूया। तुम्हाला माहिती आहे का, 2012 ते 2020 दरम्यान अन्नधान्य महागाई 9.62% ने वाढली होती, पण तिथेच शिक्षण 10% महागले होते। होय, शिक्षण जे साधन आपण आपल्या मुलांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी देतोय ते साधन दरवर्षी महाग होत आहे। आणि माझ्यावर विश्वास ठेवा, फक्त ट्यूशन फी नाहीये ज्याचा तुम्ही विचार केला पाहिजे, स्कूल युनिफॉर्म, ट्रान्सपोर्ट फी, फूड, इतर बऱ्याच गोष्टी आहेत। बाय द वे, जर तुम्हाला वाटत असेल की शाळा महाग आहे तर मी तुम्हाला कॉलेज फीची एक लाट दाखवतो। एक्झाम्पल साठी MBBS डिग्रीची किंमत पहा। MBBS डिग्रीची फी सध्या 45 लाख इतकी आहे। ही संख्या खगोलीय उंची गाठण्यासाठी सेट केली आहे। आणि जर तुम्ही तुमच्या मुलाला शिक्षणासाठी परदेशात पाठवण्याचा विचार करत असाल तर हा ग्राफ पहा। गेल्या 20 वर्षांमध्ये US नॅशनल युनिव्हर्सिटीजच्या ट्यूशन फ्री मध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स मध्ये 134% वाढ झाली आहे। तसेच पब्लिक युनिव्हर्सिटीज मध्ये राज्याबाहेरील ट्यूशन फी मध्ये 141% वाढ झाली आहे। तर पब्लिक युनिव्हर्सिटीज मध्ये राज्यातील फी 175% वाढली आहे। पण काळजी करू नका मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला निराश करण्यासाठी नाहीये, तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी कृतिशील राहणे आणि हुशारीने नियोजन करण्यासाठी आहे। अजून एक गोष्ट तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे, नियोजन का केले पाहिजे, यासाठी तुम्हाला किती पैसे लागतील आणि अशा कुठल्या योजना आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर तुमच्या मुलाचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते। तर हा व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका आणि व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर खाली लाईक बटन भेटेल, व्हिडिओला लाईक करा आणि हो, सबस्क्राइब बटन देखील आहे, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, पहिल्या प्रश्नाकडे लक्ष देऊया की नियोजन करणे का आवश्यक आहे आणि यासाठी किती पैसे लागतील। मुलांचे संगोपन करताना 59% शिक्षणासाठी जातात आणि शिक्षणाच्या महागाईची आपण वर चर्चा केलीच आहे। जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाची कॉलेज फी भरायला जातात तेव्हा या सगळ्या गोष्टी हिट होतात, बरोबर ना? पण एक मार्ग आहे, आपण आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी लवकर बचत केली पाहिजे, ही एक युक्ती आहे। जितक्या लवकर तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू कराल तितका जास्त वेळ तुम्ही तुमची बचत वाढवण्यास द्याल। आता मला माहित आहे, लवकर सुरू करा, प्लॅन अहेड, इन्व्हेस्टमेंट सुरू करा, ब्ला ब्ला ब्ला, अजून अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही खूप वेळा ऐकल्या असतील। पण जर तुम्हाला तुमच्या मुलाचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर तुम्हाला या कंटाळवाण्या गोष्टीमधून बाहेर पडावे लागेल। तर आर्थिक बोजा न बनता आमच्या मुलांना आपण त्यांच्या गुणवत्तेनुसार चांगले शिक्षण कसे मिळेल याची खात्री आपण कशी करू शकतो? आता हे सहज साध्य आहे। जर तुमचे मूल लहान आहे आणि नुकतेच शाळेत जायला लागले आहे तर या 3 सेव्हिंग बकेट्सचा विचार करा। पहिलं आहे शॉर्ट टर्म, दुसरं आहे मीडियम टर्म आणि तिसरं आहे लॉंग टर्म बकेट। आता मला माहिती आहे की तुम्हा सर्वांना याबद्दल माहिती असेल, पण हे किती मूलभूत आहे हे ऐका। तुमची शॉर्ट टर्म बकेट तुमच्या मुलाच्या सुरुवातीचे 3 वर्षाची फी कव्हर करेल। आता या इन्व्हेस्टमेंटचे शॉर्ट टर्म स्वरूप लक्षात घेता तुमच्या मंथली फायनान्शियल फ्लो मधून या खर्चाची तरतूद करणे चांगले आहे। त्याचबरोबर तुम्ही तुमच्या मुलाच्या 3री ते 7वी पर्यंतच्या शिक्षणासाठी मीडियम टर्म बकेट रेडी करू शकता। यासाठी 3-4 वर्षांमध्ये 9 ते 10% रिटर्न्स देणाऱ्या म्युच्युअल फंड्स मध्ये SIP करण्याचा विचार करा। शेवटी तुमची लॉंग टर्म बकेट मोठ्या लीगसाठी, उच्च शिक्षणासाठी, तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी, स्मॉल किंवा मिड कॅप फंडासारख्या अधिक आक्रमक इन्व्हेस्टमेंटसाठी सज्ज होऊ शकतात। लक्षात ठेवा, कोणत्याही लॉंग टर्म फायनान्शियल गोलच्या प्रवासात 2 टप्पे असतात। पहिला आहे अक्युम्युलेशन फेज आणि दुसरा आहे कॅपिटल प्रोटेक्शन फेज। तर पहिली फेज आहे अक्युम्युलेशन फेज। या फेज मध्ये तुमचा रिस्क कॅपिटाइट जास्त असतो आणि तुमचे कॅपिटल जलद गतीने वाढते आणि जसे जसे तुम्ही तुमच्या गोलच्या जवळ जाता तेव्हा तुम्ही कॅपिटल प्रोटेक्शन फेज वर स्विच करता। येथे तुमची संपत्ती आक्रमक वाटपातून सुरक्षित निधीकडे वळते। तुमचा नफा जतन करणे, तरलता राखणे आणि महागाईवर मात करणे हे मेन उद्दिष्ट असेल। आता तुम्ही किती पैसे देऊ शकता हे तुमचे उत्पन्न, खर्च आणि आकांक्षा या गोष्टींवर अवलंबून आहे। मला आशा आहे की आतापर्यंत सर्व काही स्पष्ट झालं असेल। जर तुमचा आन्सर येस आहे तर कमेंट मध्ये मला नक्की कळवा। आता तुम्हाला जर तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी अंदाजे किती पैसे लागतील हे जाणून घ्यायचं असेल तर ऑनलाइन कॅल्क्युलेटर्सचा वापर करा, ते गुगल वरही तुम्हाला सहज मिळेल। हेल्थ केअर, ट्रान्सपोर्ट, इतर खर्च वगळून तुमच्या मुलाच्या शाळेचा फीचा विचार करणारे एक उदाहरण आहे। असं समजा तुम्ही सध्या 3 वर्षांच्या मुलासह 30 वर्षांचे पालक आहात। त्यांचं एज्युकेशनल खर्च 3 टप्प्यांमध्ये करण्याचा तुम्ही योजले आहे, शॉर्ट टर्म बकेट, मीडियम टर्म बकेट आणि लॉंग टर्म बकेट। पहिलं
बघूया शॉर्ट टर्म बकेट। ही बकेट तुमच्या मुलाची पहिल्या 3 वर्षांची शाळेची फी समाविष्ट करते। हा शॉर्ट टर्म खर्च असल्यामुळे हा खर्च तुमच्या मंथली इन्कम किंवा सेव्हिंग्स मधून करण्याची शिफारस केली जाते। आता आपण पाहूया मीडियम टर्म बकेट। तर तुमचे मूल 7 वर्षाचे होईपर्यंत तुम्हाला अंदाजे 8.8 लाख रुपयाची गरज आहे, जे आतापासून 4 वर्षांनी आहे। आता ही रक्कम जमा करण्यासाठी तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये SIP करण्याचा विचार करू शकता, ज्यामध्ये 3-4 वर्षानंतर 9 ते 10% रिटर्न्स अपेक्षित आहे। आता तुमचे लक्ष्य गाठण्यासाठी तुम्हाला मंथली 15,000 रुपये इन्व्हेस्ट करावे लागतात। आता बघूया आपण लॉंग टर्म बकेट। आता तुमचे मूल जसे जसे मोठे होईल त्याचे शैक्षणिक खर्च वाढण्याची शक्यता आहे आणि तुमचे मूल 13 वर्षाचे होईपर्यंत त्यांचे शैक्षणिक गरजा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला एक नियमित रक्कम बाजूला ठेवणे गरजेचे आहे। 10 वर्षांच्या कालावधीत अंदाजे 19 लाख रुपये जमा करण्यासाठी तुम्ही स्मॉल किंवा मिड कॅप फंडांसारख्या अधिक आक्रमक फंडांमध्ये इन्व्हेस्ट करू शकता। आपण जर आता मंथली 10,000 रुपयांची SIP सुरू केली तर तुमचे लक्ष्य गाठण्यासाठी तुम्ही सक्षम असाल। त्यामुळे तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी एक वेल प्लॅन्ड SIP खूप महत्त्वाचा ठरू शकतो। आणि जर तुम्हाला हे कठीण वाटत असेल तर काळजी करू नका, काही कस्टमाइज स्ट्रॅटेजीज आहेत जे तुमचं ओझं कमी करू शकतात आणि जसं जसं तुमची इन्कम वाढेल तसे तसे तुमचे इन्व्हेस्टमेंट ही वाढू शकतात। हीच स्ट्रॅटेजी तुमच्या मुलाच्या कॉलेज शिक्षणाच्या नियोजनासाठी देखील लागू केली जाऊ शकते। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जितक्या लवकर सुरू कराल तितक्या लवकर तुम्ही आक्रमकपणे इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि चक्रवाढीचा फायदा उचलू शकता। आता आम्ही तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी फायनान्स करण्यासाठी SIP किंवा म्युच्युअल फंड्स बद्दल बोललो आहोत, ज्याच्यामध्ये रिस्क आहे आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत। आता आपण इथे तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी काही लो रिस्क स्ट्रॅटेजीज कडे पण लक्ष देऊया। लक्षात ठेवा, योग्य इन्व्हेस्टमेंटचा पर्याय तुमच्या स्पेसिफिक नीड्स, रिस्क टॉलरन्स आणि इन्व्हेस्टमेंट होरायझनवर अवलंबून असेल। तुमच्या मुलाच्या भवितव्याची योजना करण्यासाठी तुम्ही वापरू शकाल असे काही गुंतवणुकीचे पर्याय इथे आहे। पहिला गुंतवणुकीचा पर्याय आहे फिक्स्ड डिपॉझिट। जेव्हा आपण आपल्या मुलाच्या भविष्याचा विचार करतो तेव्हा आपले लक्ष फायनान्शियल स्टॅबिलिटी आणि बाउंडलेस अपॉर्च्युनिटीजवर असतं। तुमच्या मुलासाठी फिक्स्ड डिपॉझिट मध्ये इन्व्हेस्ट करणे लॉक केलेल्या इंटरेस्ट रेटसह एक सुरक्षित आणि लो रिस्क स्ट्रॅटेजी आहे। जोपर्यंत तुमचं मूल तारुण्यात पाऊल ठेवत नाही तोपर्यंत तुमचा निधी स्थिरपणे वाढत आहे। पण FD ची पकड म्हणजे टॅक्स डिडक्शन तुमची कमाई खाऊन टाकते। FD मधून मिळणारे इंटरेस्ट इन्कम पूर्णपणे टॅक्सेबल असते। तुमची इन्कम 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास मिळणाऱ्या इंटरेस्ट इन्कमवर 40,000 रुपयांपर्यंतची सूट आहे। 40,000पेक्षा जास्त इंटरेस्ट इन्कम असेल तर बँकेकडून 10% TDS टॅक्सेबल आहे। तसेच भविष्यामध्ये तुमच्या FD ने महागाई कव्हर केली असेल तर टॅक्स डिडक्शन नंतर ती रक्कम पाहणे आवश्यक आहे। आणि अनेकदा आपण पाहिले आहे की भारतीयांना FD आवडते तरीही ते इन्व्हेस्ट केलेल्या पैशांवर तेवढे रिटर्न्स देत नाही। आता दुसरा गुंतवणुकीचा पर्याय म्हणजे पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट। ही आणखीन एक लो रिस्क स्ट्रॅटेजी आहे आणि सुरक्षित इन्व्हेस्टमेंट प्रकारांपैकी एक आहे। ही एक सरकारी योजना आहे जी आपत्कालीन परिस्थितीमध्ये तरलता प्रदान करते आणि वार्षिक 4% व्याजही देते। तुम्ही तुमच्या मुलासाठी पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट ओपन करू शकता जर तुमचं मूल 10 वर्षांपेक्षा कमी वयाचं असेल। तसेच 10 वर्षांवरील अल्पवयीन मुले सहज आपल्या नावावर अकाउंट ओपन करू शकतात आणि त्याला ऑपरेटही करू शकतात। अकाउंट ओपन करण्यासाठी मिनिमम अमाउंट आहे 500 रुपये आणि डिपॉझिटची काही लिमिट नाही। कृपया लक्षात घ्या की पोस्ट ऑफिस सेव्हिंग्स ही ठराविक कालावधीत कॉर्पस तयार करण्यासाठी एक अतिरिक्त पद्धत असू शकते, कारण सामान्यतः व्याजदर जास्त जात नाही। तसेच एका आर्थिक वर्षात 10,000 रुपये कमवलेल्या उत्पन्नातून सूट दिली जाते। अशा प्रकारे यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केल्याने तुम्ही शोधत असलेला निधी उपलब्ध होणार नाही। आता पुढचा गुंतवणुकीचा पर्याय आहे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PPF। जेव्हा तुमच्या मुलाचे भविष्य सुरक्षित करण्याचा विचार येतो तेव्हा पुढे विचार करणे अनेक इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी तयार करणे खूप महत्त्वाचे आहे। चांगला जुना PPF ही एक अशीच स्ट्रॅटेजी आहे। ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर 7.1% इंटरेस्ट रेटने 15 वर्षांसाठी लॉकिंग हमी रिटर्न्स देते। PPF खाते राखण्यासाठी मिनिमम बॅलन्स आहे 500 रुपीज आणि मॅक्सिमम डिपॉझिट लिमिट आहे 1.5 लाख रुपयांपर्यंत। आता पुन्हा एकदा आर्थिक इंटरेस्ट रेटसह PPF मधील जास्तीत जास्त इंटरेस्ट रेट कमी होत असताना तुमचा फायदा हा आहे की डिपॉझिट आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत डिडक्शनसाठी पात्र ठरतात आणि मिळवलेले इंटरेस्ट आयकर कायद्यानुसार टॅक्स फ्री आहेत। तसेच तुम्ही काही अटींसह डिपॉझिटवर कर्ज घेऊ शकता आणि तुमच्या मुलाच्या शिक्षणाच्या गरजा पूर्ण करू शकता। पुढील गुंतवणुकीचा पर्याय आहे सुकन्या समृद्धी योजना म्हणजेच
SSY. ही योजना विशेषतः मुलीच्या भविष्याच्या आर्थिक सुरक्षतेसाठी आहे. ही योजना दरवर्षी 8% इंटरेस्ट देते. तुम्ही तुमच्या मुलीसाठी कोणत्याही इंडिया पोस्ट ऑफिस शाखेत SSY अकाउंट ओपन करू शकता जर तुमची मुलगी 10 वर्षांपेक्षा कमी वयाची असेल. मुलींसाठी आर्थिक सुलभतेमध्ये लवचिकता प्रदान करणे हा सरकारचा केंद्रबिंदू आहे, ज्यामुळे विविध बिंदूवर अनेक पैसे काढण्याचे फायदे मिळतात. तसेच मिळवलेले इंटरेस्ट टॅक्स फ्री आहे आणि डिपॉझिट आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत डिडक्शन साठी पात्र आहे. तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनाबद्दल अधिक माहिती हवी असेल तर वरती आय बटन आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि आमची ती व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आता शेवटचा गुंतवणुकीचा पर्याय म्हणजे इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्स म्हणजेच ELSS. ही एक म्युच्युअल फंड योजना आहे जी केवळ 3 वर्षांच्या लॉक इन कालावधीत पोटेन्शियल रिटर्न्स देते. हे कलम 80C अंतर्गत उच्च रिटर्न्स आणि टॅक्स बेनिफिट्स देखील देते. ठराविक कालावधीत चांगल्या रिटर्न्ससह योजना निवडल्यास बरेच फायदे मिळतील. या कालावधीसाठी टॉप 37 ELSS फंडांसाठी सरासरी कर 25.73% इतका होता. आयकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयापर्यंतच्या टॅक्स डिडक्शनसह हे फंड एखाद्याच्या दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी गुंतवणूक करताना टॅक्स वाचवण्याची परवानगी देतात. आता ही बरीच मोठी यादी आहे, नाही का? गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही ह्यासाठी एलिजिबल आहात की नाही याची खात्री करून घ्या. आणि लक्षात ठेवा, यापैकी प्रत्येक योजना आपल्या नियम व स्वतःचे फायदे घेऊन येते. तुम्हाला यापैकी कुठल्याही विषयावर एक लॉंग व्हिडिओ हवा असेल तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि हो, आम्ही सुकन्या समृद्धी योजना, उद्योगिनी योजना आणि पोस्टल लाईफ इन्शुरन्स यावर मोठे व्हिडिओ ऑलरेडी बनवले आहेत, ते देखील तुम्ही चेक करू शकता. आता जाण्यापूर्वी तुम्हाला माहिती आहे का की भारतीय वडिलांमध्ये एक उल्लेखनीय बदल झाला. 62% लोक मुलीच्या शिक्षणाला आणि मुलीच्या कमी वयाच्या लग्नापेक्षा मुलींच्या एम्पॉवरमेंटला जास्त प्राधान्य देतात. हो, तुम्ही बरोबर ऐकले, लग्नापेक्षा शिक्षण एक योग्य दिशेने हा एक ट्रेंड शिफ्ट झालाय. आता आम्हाला समजले आहे की शिक्षण हे एक सर्वोच्च भेट आहे आपल्या मुलांना देण्यासाठी आणि ते नियमितपणे वेळेवर जर तुम्ही नियोजन केले तर ते चांगले ठरेल. जाण्यापूर्वी मी तुम्हाला अजून एक गोष्ट आठवण करून देतो की प्रत्येकाची फायनान्शियल परिस्थिती वेगळी असते. आम्हाला आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओद्वारे एक हेल्पफुल इन्साइट नक्कीच मिळाला असेल, पण एक फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला नक्की घ्या. जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला पुढे पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या वेळेपर्यंत नियोजन आणि गुंतवणूक करत राहा. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.